मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतकचा हा विशेष कार्यक्रम बोल बिंदास. आपण प्रत्येक गावात जातोय, गावातल्या लोकांच्या समस्या जाणून घेतोय, गावातल्या लोकांबद्दल बोलतोय. आता तुम्ही माझ्या पाठीमागं जर रस्ता पाहत असाल तर हा रस्ता आहे कामखेडमधला. कामखेडची एक वस्ती आहे, दलित वस्ती माझ्याकडल्या बौद्ध वस्ती आहे. बौद्ध वस्तीच्या मी शेजारी आहे. आता हा रस्ता तर तुम्हाला दिसतोय थोडा बहुत, पण फार अरुंद रस्ता आहे. त्याचबरोबर रस्त्याची दुरावस्था बघितली तर तुम्हाला कदाचित ही जाणून बी येत असेल. आता ही रस्ते, आता मग ते छोटे छोटे रस्ते सगळ्या बाबी तुम्ही आमच्या चॅनलवर मांडणार का असं तुम्ही म्हणाल, तर अगदी तसं नाही आहे. त्याचं इकडे येण्याचं कारण असं आहे, इकडं जर बघितलं तर इकडे एक दलित स्मशानभूमी आहे आणि ती दलित स्मशानभूमीची एवढी दुरावस्था झालेली आहे की इथं जर एखादा व्यक्ती मृत पावला तर त्याची जी अंत्यविधी आहे, तर अंत्यविधी करण्यासाठी फार मोठी कसरत इथल्या लोकांना करावी लागत असते. ज्या पद्धतीनं ते लोक इथं येतात त्या मोतीसाठी, तर इथं जायला रस्ता नाही आहे. त्याचबरोबर रस्त्या तर नाहीच नाही, त्याचबरोबर तिथं गेलं तर तुम्हाला बसायचं तर सोडा, बाकं तर सोडा, कुठलीच व्यवस्था तुम्हाला तिथं पाहायला मिळत नाही. मस्त एक थडगा बांधून ठेवला आहे, आजूबाजूला झाडं झुडपं वाढलेली आहेत, जाण्यासाठी काटेरी रस्ता आहे. एक मला गाणं आठवते फार, ते म्हणतात ना की गावाकडे चल माझ्या दोस्ता, काटा कुटाचा तुडवीत रस्ता, गावाकडे चल माझ्या दोस्ता. अशीच परिस्थिती इथं सध्या आपल्याला या कामखेडची दिसते. आणि हाच काटा कुट्याचा रस्ता मी तुम्हाला दाखवणार आहे. कामखेडा सर्कल मोठं गाव आहे. हे बघा, आता बघत असाल, दिसतोय का बाबा हे रस्ता, तुला दिसतोय का रस्ता? हे रस्ता दाखव. मी स्मशानभूमी, ही स्मशान पत्रकारिता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ. मग ती काय कुणाच्या दबावाखाली बोल का? तर बिलकुल आहे. तुम्हाला आम्ही दाखवतो ही दलितची स्मशान. ज्या निवडणुका आजच्या वास्तविक जी आहे ती मूलभूत अस्तित्वांची आहे, मूलभूत गरजांची आहे. आणि तेच गरजा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. नेते मंडळी गावात येत आहेत, गावात लोकांना आश्वासनं देत आहेत. मात्र हे आश्वासनं बघा तुम्ही, आश्वासनं दिसत आहेत आम्हाला तुम्हाला. हे सगळे झाडं झुडपं वाढलेले आहेत. इथं माझ्यासोबत एक बाबा आहेत, त्यांना विचारू ती स्मशानभूमी कुणाची आहे. मी म्हणतो कुणाची आहे बाबा ही स्मशानभूमी? असं इकडून घे, इकडूनच आहे. ही स्मशानभूमी जी आहे ते दलित वस्तीची स्मशानभूमी आहे. तुम्ही पावसाळ्यात जर बघितलं ना सर, तर इथं एकतर थांबायला जागा नसते, कारण एवढं पाणी असते, हे नदीचं बाजूचं घुसतं. आणि हे आयचन 4 महिन्याखाली हे बाबळी वगैरे आम्ही JCBनं वैयक्तिक खर्च करून हे काढलेलं आहे. त्याच्यामुळे तरी आपल्याला थांबता तरी येते ना. पूर्ण काटेरी होतं आणि यायचं म्हटलं तर एवढं अवघड. रस्ता तर एवढा अरुंद आहे की म्हणजे येता पण येत नाही. आणि काटेरी हे आहे. ग्रामपंचायतला वगैरे बोललो तर आम्ही की दलित स्मशानभूमी असेल की मग तुम्हाला काहीच आहे? नाही, हेच दलित वस्तीसाठी हेच स्मशानभूमी, एवढीच स्मशानभूमी. आणि हे लोक काय येतात असे एवढं जर दुरावस्था, हे स्मशानभूमीची एवढी दुरावस्था आहे म्हणल्यावर बाकीच्या गोष्टीची तर कशी असेल? हो ना. आणि तुम्ही आता बघितलं तर इथं नवीन स्मशानभूमी ट्रस्टच्या माध्यमातून बांधावी लागली. ट्रस्टच्या त्यावेळेस सोय झाली. आणि काय झालं, मागे दोन महिन्याखाली जे पाऊस झाला होता ना, अतिवृष्टी, त्या अतिवृष्टीमध्ये अक्षरशः मातीला तिथं जायला इतक्या गुडघ्या इतक्या पाण्यातून प्रयत्न न्यावा लागलो तिकडं. हो, 4 महिन्यापूर्वी म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आहे. हे सत्यता आहे. या पक्षाचा नाही बोलायचा थोडा विषय, पण सत्यता आहे. ते स्मशानभूमीच्या आहेत, सत्यता आहेत त्या इथल्या मूलभूत सुविधांच्या आहेत. ही कामखेडा येथील दलित वस्तीची स्मशानभूमी आहे. रस्ता तुम्हाला दाखवतो. थोडं चल, थोडं बॅटरी कमी पडली का? चल थोडं पुढं चल, काटे बघून जा फक्त, तुलाहीच काटे लागतील एवढी. आता रस्ता मी तुम्हाला जर हात मोजून दाखवला तर रस्ता बघा, हातभर रस्ता आहे काही, संपला आहे का इकडं? हे काटे तुम्हाला दिसत असतील बघा. पाठीमाग जा, पाठीमाग. हे रस्ता तुम्हाला दलित वस्तीच्या स्मशानभूमीला जायला तुम्हाला रस्ता दिसतोय. आता विचार करा, मग हे नेमके आश्वासनं आम्ही कुणाला देतोय? आश्वासनं देऊन आम्ही स्वतःच खोटं ठरतोय का? आश्वासनं देऊन आम्ही लोकांना फसवतोय का? आश्वासनं देऊन आम्ही जनतेला फसवतोय का? हेही तेवढं पाहणं गरजेचं आहे. आपण जो कार्यक्रम पाहताय जनमंतकचा हा विशेष कार्यक्रम बोल बिंदास, आणि त्याच बोल बिंदास कार्यक्रमांतर्गत हे सगळ्या घडामोडी आम्ही तुम्हाला दाखवतोय.
हे बघा काठे बघा कसं इकडे यायचं. आता अतिक्रमण आहे का काय हे माहीत नाही, पण रस्ता नाही एवढं मग सत्यता आहे. बघूयात पुढे अजून अशाच पद्धतीचा विकास. हे काय आहे, काय बांधलेलं आहे बाबा? समाज मंदिर ह्याची काय अशी दुरावस्था झाली? दुरुस्ती करून घेतलं पण ते काय हे बघा समाज मंदिर दुरुस्ती केलेली आहे. निघा नाही काय नाही, हे सगळे ग्रामपंचायतचे कामं आहेत. ते एक दोघ लोक आहेत का बघू. संपली बॅटरी करे, बॅटरी संपली आहे. हे दलित वस्तीमध्ये जातो आहे मी. तसं बघितलं तर आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे, ज्या महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये जातो आहे, त्या गावच्या परिस्थिती दाखवतो आहे. आम्ही कुठं तर पाड्यावरती आलो असं वाटतं. मावशी तुम्ही इथल्याच का? हे स्मशानभूमीला जायला रस्ता नाही, कशी व्यवस्था बरी आहे का तिथली स्मशानभूमीची? आता काय बरी आहे साहेब, हाय तसं अडचणीनं जातो आम्ही. करणार का, इलाजच नाही. हं. पावसाळ्यात तर लय अवघड होतं असेल. पावसाळ्यात लय अवघड आहे आम्हाला. पाणी इथवर येत, घर वाहून जाते. काहीच लय परिस्थिती अवघड आहे इकडे. मग काय इथल्या रोड बांधला की? हा रोड आहे, हो का असा आहे रोड. बघा इथून तिथून बघत आला की रोड. हं. हे विकास मग आता निवडणूक आल्या म्हणून आम्ही बी आला गावाने. मग आता हे तुम्ही लोक- निवडणूक आल्यावरच येताव सर. हा, हा, हा. आधी येताव का तुम्ही? इथं मेलेत का वाचलेत माणसं म्हणून ह्या पाणी इथवर आलं गेलं. ह्या पावसात आता गेलेल्या लोक कुठं जीव लपवा म्हणून कुणकड गावात जाऊन शाळेपाशी गावात बसली. जाऊन. मग आता निवडून आल्या म्हणून तुम्ही येताव 4 रोज. हे नेते मंडळीला विचारत नाहीत का आता मतदान करा म्हणून? हे लोक हात जोडत आहेत आजकाल. हा आता हे का आम्ही बी हे का साहेब असं करता, मतदान द्या मतदान द्या म्हणता आम्ही बी म्हणता. पण हे विकास व्हायला पाहिजे. हा. स्वच्छ पाणी प्यायला येते का घरी? हा येतंय स्वच्छ पाणी. कवा तर 8 दिवसाला येतंय पाणी, हा कवा वक्त येतंय, कवा चांगलं येतंय, हा. खडूळ पाणी येतंय. खडूळ पाणी येते, मध्ये बघा ना कसलं पाणी येते ती नुसतं आमची पण विकास नाही झाला. विकास आमच्या गावचा काहीच विकास नाही. रस्ता आहे की मावशी? असं कसं म्हणाल? रेणापूरून रस्ता नाहीच की. मग रेणापूरून यायला रस्ता नाही. आदळे खोदळे आदळात आपलं जावं लागतंय. कोणती डिलिव्हरी बाई असते, कोणची कशी असते, दुखण्याची असते या त्याला तसंच न्यावं लागतंय आदळात आपलं. निवडणूक आली आता लोक निवडणूक येऊन काय करायचंय? आमचा काय फायदाच करत नाही तर येऊन काय करायचंय? फायदाच काय आमचा नाही बघा. गावाला मोप आहे तर मतदान आलं की घ्या हात पाय पडते तर हात जोडतात, ताई बाई आका म्हणते तर. रस्ता चांगला आहे की तुमचाही? कसलाही रस्ता असलो होतो का? हे असा रस्ता असतो का? हा? रस्ता केलाच नाही इकडे. गावात करीत येतं चांगला मांग मारायला म्हणलं की पाऊस पाणी घरायला शिरतं या. स्मशानभूमी बघितली आम्ही, फार चांगली. फार चांगले आहे ना. हाय, फार चांगलं जाता येते का तिकडं? जाता येतं बघा की रस्ते कसे आहेत. मी जाऊन आलो, नुसते काटेची बाबरे दिसत. हा मग ते चांगलाच आहे म्हणायचं ना. चांगलाच आहे म्हणायचा ते रस्ता. आम्हाला चांगलाच म्हणावं लागेल. हा अहो काही गावाची सुधारणा, 4 घर आहेत त्याची सुधारणा नको. पाऊस पाणी आता घरानं पाणी जातं, त्याचे काही योजना करावी, सवरावी. मतदान इज्जतच करायचं असतंय ना. मतदान सारखं आमच्या कडे 4 कुलत करत नाही. लाडकी बहीण द्यायला की सरकार? आम्हाला लाडकी बहीण नाही, आम्हाला पगार येतात चालू. आमचे नवरे मेले म्हणून पगारी चालू आहेत आम्हाला. आजीकडे जातो. आजी काय भांडे घासणं चालू आहे का? बोला ना आजीला बोला. आजी तरी काय बोल. नाही पाणी चांगलं प्यायला येतं का एवढं सांगा मला. बाकीचं जाऊ द्या बोलायचं. बाकीचं काय चालत राहते राजकारण आहे सगळ्या गोष्टी. बसू काय जेव्हा आता स्मशानभूमी बघितलो मी. जायला बी रस्ता नाही की? जायला रस्ता नाही चांगला. बघितलं का पाणी कसं आहे ती मध्ये? तुम्ही फक्त बघा तिथं आणि मग मला बोला. पिण्याच्या लायकीचं असते का पाणी? तसंच पिताव आम्ही. खराब बी असलं पाणी तर तसंच पिताव. शोधून पाणी चाळणीनं. आता माणूस एखादा मेला इथं, पावसाळ्यात मेला तर किती अवघड होतं नाही? अवघड होतंयच ना मग. मग तुम्हाला समजायलंय का ती? मग त्याच्यात काहीतरी व्यवस्था करा तुम्ही त्याच्या. आता येईल ती मतदान मागायला मावशी. मतदान येतात की मागं. आता मतदान आलंय, निवडणूक आली आहे, द्या आम्हाला मतदान. म्हणते आम्ही विकास करू, आम्ही दलित वस्तीचा विकास करू, लोकांना घरं बांधून देऊ. घरकुल मिळालं नाही का तुम्हाला? तिथं मिळालंय घरकुल. बघा कसं आहेत आमचे घर, कसे चिंक लावलेले आहेत. हा ते घर दाखवले बहुतेक. हे तुमचं घर आहे काय पत्र्याचं? माझं घर पत्र्याचं आहे. हा घरकुल दिलं नाही का तुम्हाला? नाही आलं. नाही आलं. नाही आलं. हे फार महाराष्ट्रामध्ये असं अवघड आहे का नाही? मतदान व्हायची तर महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या म्हणजे मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यात आहे. आणि रेणापूर तालुक्यातलं मोटर सर्कल ही कामखेडा सर्कल आहे. इथं बघितलं तर मोठी लढत होते. पण लढत जर बघितली असता इथं जे होतंय ते विकास मात्र 0 अशा पद्धतीचं असं लोकांच्या प्रतिक्रिया येतात. पावसाळ्यामध्ये गुडघे त्या घराला पाणी लागत हिथं तर ह्या लावणात. तिकडून पाणी ह्या घराच्या खालून येते, झरा सुटते. जरा सुटतंय. काय आमची योजना नाही काही. काहीच नाही. विकासच नाही म्हणा की थोडं. विकास मध्ये ते विकास तर काय विषयच नाही. हा विकास नाही. बघूयात आपण आता येणाऱ्या ह्या जिल्हा परिषद संपल्यानंतर तरी कामखेडा गावाला न्याय मिळेल का, किंवा कामखेडा गावच्या लोकांना तो विकास पाहायला मिळेल का, हे तेवढं पाहणं गरजेचं आहे. आपण बघत होतो जनमंतकचा हा विशेष कार्यक्रम बोल